सध्या गुजरातमधून एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक वाटणारी घटना समोर आली आहे। गुजरातमध्ये एक फेक टोल नाका चालवणारी एक टोळी पोलिसांनी पकडली आहे। या आरोपींनी हा टोल मार्गाचा रस्ता दुरुस्त केला आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून कोट्यावधी रुपयांचा टोल वसूल केला आहे। सविस्तर प्रकरण जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये काही लोकांनी बोगस सरकारी ऑफिस उघडलं होतं। या ऑफिसमधून या लोकांनी कोट्यावधी रुपये कमावले होते। ही गोष्ट ताजी असताना आता एका टोळक्याने चक्क फेक टोल प्लाझा उभा केला आहे। या टोल नाक्यावरून या आरोपींनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून कोट्यावधी रुपये उकळले आहेत। दरम्यान गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील हे प्रकरण आहे। हा तोच जिल्हा आहे जिथे पुलाची दुर्घटना घडली होती आणि यात 141 जणांचा मृत्यू झाला होता। याच मोरबीच्या बामनबोर कच्छ राष्ट्रीय महामार्गावर मोरबी वांकानेर दरम्यान टोल प्लाझा उभारण्यात आला होता। येणाऱ्या जाणाऱ्या ड्रायव्हर्सकडून हे लोक 20 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत पैसे उकळायचे। खरं तर या मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर 110 ते 595 रुपयांपर्यंत टोल आकारला जात होता। या मार्गावर टोल स्वस्त असल्याने अनेकांनी कुठलाही विचार न करता टोल दिले। या टोलमधून या टोळक्याने जवळपास 75 कोटी रुपये जमा केल्याचं सांगण्यात येत आहे। गेली 1.5 वर्ष हा टोल नाका कुठल्याही अडचणीशिवाय सुरू होता, पण त्यांचं बिंग फुटलं। पोलिसांनी या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्यापैकी एक सिरॅमिक फॅक्टरीचा मालक आहे आणि आरोपींमध्ये राजवीर सिंग, धर्मेंद्र सिंग, युवराज सिंग आणि एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागात टोल वसूल करणारी जी कंपनी आहे त्यांनी या आरोपींविरोधात तक्रार करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती मोरबीचे जिल्हाधिकारी GT पांडे यांनी दिली आहे। या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दखल घेतली। प्राधिकरणाने स्थानिक पोलिसांकडे हा टोल फेक असल्याची तक्रार दिली आहे। गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। गुजरातचे माजी पोलीस अधिकारी रमेश सावनी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे। यात ते म्हणतात की हे टोलवाले दिवसाला 15 लाख रुपये वसूल करायचे। अशा प्रकारे यांनी 82 कोटी रुपये उकळले असावेत, असा अंदाज सावनी यांनी व्यक्त केला आहे। गेली 1.5 वर्ष हा टोल नाका सुरू होता आणि प्रशासनाला याबाबत कानोकान खबरसुद्धा नाहीये। यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे। दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।